एक मिनिट ताई. बर. देवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वांना जय श्री कृष्ण. ताई 24वा श्लोक चालू आहे. 23 पर्यंत झाले होते काल. योऽन्तः सुखोऽनन्तारामः तथान्तज्योतिरेवः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् अंतर्ज्योतिरेव यः. ज्याच्या प्रकृतीजन्य बाह्य पदार्थात सुख प्रतीती होत नाही तर केवळ. ते आवाज येतो का वाढवायचा? येतोय येतोय. त्याला प्रकृतीजन्य बाह्य पदार्थात सुख प्रतीती होत नाही तर केवळ एका परमात्मातच सुख प्राप्त होते. अशा साधकाला या ठिकाणी अंतसुख म्हटले गेले आहे. परमात्मा तत्वाशिवाय कोठेही त्याची सुखबुद्धी नसते. त्याला प्रत्येक क्षणाला परमात्मा सुखाचा अनुभव येत असतो, कारण त्याच्या सुखाचा आधार बाह्य पदार्थाचा संयोग नसतो. स्वयं आपल्या सत्तेत निरंतर स्थित राहण्यासाठी बाह्याची किंचित मात्रे आवश्यकता नसते. स्वतःला स्वतःकडून दुःख होत नाही, स्वतःला स्वतःकडून अरुची होत नाही, हे अंतःसुख आहे. ज्याची प्राप्ती निरंतर होत नाही तसे सर्वांना होत नाही ते बाह्य आहे. परंतु ज्याची प्राप्ती निरंतर होत असते आणि सर्वांना होत असते ते अभ्यंतर आहे. जो भोगामध्ये रममाण होत नाही तर केवळ परमात्मा तत्वच रममाण होतो आणि व्यवहार काळातही त्याच्या एकमात्र परमात्मा तत्वाचा व्यवहार होत असतो. अशा साधकाला या ठिकाणी अंतरारामस म्हटले गेले आहे. इंद्रियजन्य ज्ञान, बुद्धिजन्य ज्ञान इत्यादी जेवढे काही संसारिक ज्ञान म्हटले जातात त्या सर्वांचे प्रकाशक आणि आधार पर ज्ञान प्रत्येक क्षणी जागृत राहते त्याला या ठिकाणी अंतर्ज्योतिष म्हटले गेले आहे. संसारिक ज्ञानाचा तर आरंभ आणि अंत होत असतो, परंतु त्या परमात्मा तत्वाचा ज्ञानाचा आरंभ होत नाही आणि अंतही होत नाही. ते नित्य निरंतर राहते, म्हणून सर्वात एक परमात्मा तत्वच परिपूर्ण आहे. असे ज्ञान सांख्य योगात नित्य निरंतर आणि स्वतः स्वाभाविक आहे. सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. सांख्य योगाचा श्रेष्ठ साधक ब्रह्मात आपल्या स्थितीचा अनुभव करतो. जे परिच्छिन्नते द्योतक आहेत, कारण साधकाच्या ठिकाणी मी स्वाधीन आहे, मी मुक्त आहे, मी ब्रह्मात स्थित आहे, अशा प्रकारे परिच्छिन्नतेचे संस्कार राहत असतात. ब्रह्मभूत साधकाला आपल्या परिच्छिन्नतेचा अनुभव नसतो. जोपर्यंत किंचित मात्र देखील परिच्छिन्नता अथवा व्यक्तिमत्व शिल्लक आहे तोपर्यंत तो तत्वनिष्ठ झाला नाही. म्हणून या अवस्थेत संतोष मानू नये. ब्रह्मनिर्वाण. जेव्हा ब्रह्मभूत सांख्य योगाचे व्यक्तित्व निर्वाण ब्रह्मात लीन होते तेव्हा एकमात्र निर्वाण ब्रह्म शिल्लक राहत असते. अर्थात साधक परमतत्वाशी अभिन्न होऊन जातो, तत्वनिष्ठ होतो. ते स्वतः सिद्ध आहे. ब्रह्मभूत अवस्थेत तर साधक ब्रह्मात आपल्या स्थितीचा अनुभव करतो, परंतु व्यक्तित्व समाप्त झाल्यावर अनुभव करणारा कोणी राहत नाही. साधक ब्रह्मच होऊन ब्रह्माला प्राप्त होतो. परिशिष्ट भाव. येथे अंतपदाचा अर्थ परमात्मा मानावा, अंतःकरण मानू नये. कारण अंतःकरणात सुखाचा अनुभव करणारा अथवा अंतःकरणात रममाण होणारा अथवा अंतःकरणात ज्ञानाचा अनुभव करणारा मनुष्य ब्रह्माला प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्माची प्राप्ती तर अंतःकरणाशी संबंध उचित झाल्यावर होते. पूर्व श्लोकात भगवंतांनी निवृत्तीपूर्वक सांख्ययोगाची साधना सांगितली. आता पुढील श्लोकात प्रवृत्तीपूर्वक सांख्ययोगाची साधना सांगत आहे. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषये क्षीणकल्मषः
छिन्नद्वैधायतात्मानं सर्वभूतहिते रता. नित्य सत्य तत्वाच्या प्राप्तीचा दृढ निश्चय असल्याने साधकांना शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी वश करावे लागत नाही, तर ते स्वाभाविक सुगमतेने त्यांच्यात वश होतात. वश होण्याला कारण याचे ठिकाणी राग, द्वेषादी द्वेषाचा अभाव झालेला असतो आणि त्याच्याद्वारे होणारी प्रत्येक क्रिया दुसऱ्याची हित करणारी होत असते. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांना आपले आणि आपल्यासाठी समजल्याने हे आपल्यात वश राहत नाहीत आणि त्याच्या ठिकाणी रागद्वेष, काम, क्रोध इत्यादी दोष विद्यमान राहतात. हे दोष जोपर्यंत विद्यमान राहतात तोपर्यंत साधक स्वतःच्या वश राहतो. म्हणून साधकाने शरीराधिकांना कधीही आपले आणि आपल्यासाठी समजू नये. असे समजल्याने त्याच्या ठिकाणी असलेला आग्रह समाप्त होतो आणि ते वश होऊन जातात. म्हणून ज्याचे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यात आपलेपणाचा भाव नसतो, तसेच जे या शरीराधिकांना कधीही आपले स्वरूप समजत नाही, अशा सावधान साधकासाठी या ठिकाणी एतात्मा पद आले आहे. सर्वभूत हिते रताः. सांख्ययोगाच्या सिद्धीत व्यक्तित्वाचा अभिमान मुख्य बाधक आहे. या व्यक्तित्वाचा अभिमान समाप्त करून तत्वामध्ये आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव करण्यासाठी संपूर्ण प्राण्यांच्या हिताचा भाव असणे आवश्यक आहे. संपूर्ण प्राण्यांच्या हिताविषयी असलेली प्रियता याच्या व्यक्तित्वाला समाप्त करण्याचे सुगम साधन आहे. जे सर्वत्र परिपूर्ण परमात्म तत्वाशी अभिन्नतेचा अनुभव करू इच्छितात त्याच्यासाठी प्राणीमात्राच्या हिताविषयी प्रियता असणे आवश्यक आहे. जसे आपले मनवणारे शरीरात आकृती, अवयव, कार्य, नाव इत्यादी भिन्न भिन्न असूनही असा भाव राहतो की सर्व अंगांना आराम मिळावा, कोणत्याही अंगाला कष्ट होऊ नये. तसेच वर्ण, आश्रम, संप्रदाय, साधन पद्धती इत्यादी भिन्न भिन्न असतानाही संपूर्ण प्राण्यांच्या हितामध्ये स्वाभाविकच रती असली पाहिजे की सर्वांना सुख मिळावे, सर्वांचे हित व्हावे, कधीही कोणालाही किंचितही कष्ट होऊ नये. कारण बाहेरून भिन्नता राहत असूनही एक परमात्म तत्व समरूपाने सर्वात परिपूर्ण आहे. म्हणून प्राणीमात्राच्या हितात प्रीती झाल्याने व्यक्तिगत स्वार्थभाव सुगमतेने नष्ट होत असतो आणि परमात्म तत्वाशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव येतो. छिन्न द्वैधा. जोपर्यंत तत्वप्राप्तीचा एक निश्चय दृढ होत नाही तोपर्यंत चांगल्या साधकाच्या अंतःकरणात काही ना काही द्विधा राहत असते. दृढ निश्चय झाल्यावर साधकांना आपल्या साधनेत कोणताही संशय, विकल्प, भ्रम इत्यादी राहत नाही आणि ते संदिग्ध रूपाने आपल्या साधनेत तत्परतेने लागतात. छिन्नकल्मषः. प्रकृतीशी जो काही मानलेला संबंध आहे तो सर्व दोषच आहे. कारण प्रकृतीशी मानलेला संबंध संपूर्ण कल्मष अर्थात पाप, दोष, विकार यांचा हेतू आहे. प्रकृती तसेच तिचे कार्य, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीशी स्पष्टपणे आपला वेगळा अनुभव करण्याने साधकात निर्विकारता आपोआप येत असते. ऋषय. ऋषी धातूचा अर्थ ज्ञान आहे. या ज्ञानाला महत्व देणारे ऋषी म्हटले जातात. प्राचीन काळात ऋषींनी गृहस्थाश्रमात राहूनच परमात्म तत्वाला प्राप्त केले होते. या श्लोकातही सांसारिक व्यवहार करताना विवेकाने परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी साधन करणाऱ्या साधकाचे वर्णन आहे. म्हणून आपल्या विवेकाला महत्व देणारे हे साधकही ऋषीच आहेत. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. ब्रह्म तर सदा सर्वांना प्राप्त आहेत, परंतु परिवर्तनशील शरीर इत्यादीशी आपले ऐक्य मानल्याने मनुष्य ब्रह्मापासून विन्मुख राहतो. जेव्हा शरीरादी उत्पत्ती विनाशील वस्तूची संबंध उच्छेद होतो तेव्हा संपूर्ण विकार आणि संशय हे नष्ट होऊन सर्वत्र परिपूर्ण ब्रह्माचा अनुभव होतो. लभन्ते या पदाचा तात्पर्य जसा लाटा समुद्रात लीन होतात तसे सांख्ययोगी निर्वाण ब्रह्मात लीन होत असतो. जसे जलतत्व, समुद्र आणि लाटा हे दोन भेद नसतात तसेच निर्वाण ब्रह्मात आत्मा आणि परमात्मा हे दोन भेद नसतात. परिशिष्ट भाव. लोकांच्या दृष्टीत ज्ञानयोगी दुसऱ्याचे हित करीत असलेला दिसतो, परंतु वास्तविक तो दुसऱ्याचे हित करीत नाही
तर त्याचे द्वारा स्वतः स्वाभाविक दुसऱ्याचे हित होत असते. संबंध 24व्या 25व्या श्लोकात भगवंतांनी सांख्ययोगाच्या साधनेद्वारा निर्वाण ब्रह्माला प्राप्त करण्याविषयी सांगितले. आता पुढील श्लोकात हे सांगत आहेत की निर्वाण ब्रह्माची प्राप्ती झाल्यावर त्याचा कसा अनुभव येतो. बघा आपल्याला आला तर असाच अनुभव. श्लोक राहिला. काम क्रोध वियुक्तात्मा एतितान यतचेतसाम एतिता यतिनाम एतचेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. काम क्रोध युक्तानाम एतितानाम. भगवंत उपर्युक्त पदाने हे स्पष्ट सांगत आहेत की सिद्ध महापुरुषात काम क्रोधादी दोषाचा गंधही राहत नाही. काम क्रोधादी दोष उत्पत्ती विनाशील असतात. पदार्थ ज्या संबंधाने उत्पन्न होतात, सिद्ध महापुरुषास उत्पत्ती विनाशरहित सत तत्वाचा आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत असतो. म्हणून उत्पत्ती विनाशील असत पदार्थाशी ज्याचा संबंध मुळीच राहत नाही, त्यांच्या अनुभवात आपले मनवले जाणारे शरीर अंतःकरणासहित संपूर्ण संसाराशी आपल्या संबंधाचा संपूर्णपणे अभाव होत असतो. म्हणून त्याचे ठिकाणी काम क्रोध इत्यादी विकार कसे उत्पन्न होऊ शकतात. जर कामक्रोध सूक्ष्म रूपाने असतील तर आपल्याला जीवनमुक्त समजणे भ्रमच आहे किंवा जीवनमुक्त राहू शकत नाही. उत्पत्ती विनाशील वस्तूच्या इच्छेला काम म्हणतात. काम अर्थात कामनाभावात उत्पन्न होते. अभाव नेहमी असतमध्ये असतो. सस्वरूपाचा अभाव नाहीच, परंतु जेव्हा स्वरूप असत शी तादात्म्य राहते तेव्हा असतांशाच्या अभावाला तो आपला समजतो. आपल्याच अभाव मानल्यानेच कामना उत्पन्न होते आणि कामनापूर्तीत बाधा आली तर क्रोध उत्पन्न होतो. अशा प्रकारे स्वरूपात कामना नसतानाही तादात्म्यामुळे आपल्यात कामनेची प्रतीती येते, परंतु त्यांचे तादात्म्य नष्ट झाले आहे आणि स्वरूपात स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाला आहे. त्याने स्वतःमध्ये असतचा अभावाचा अनुभव कसा होऊ शकेल. साधन करणाऱ्यांना असा अनुभव येतो की काम क्रोध इत्यादी दोष पूर्वी जितक्या लवकर येत होते तितक्या लवकर आता येत नाही. दुसरी गोष्ट, पूर्वी जेवढ्या वेगाने येत होते तेवढ्या वेगाने आता येत नाही. आणि तिसरी, पूर्वी जितक्या वेळपर्यंत राहत होते तितक्या वेळपर्यंत आता राहत नाही. म्हणजे आता थोडे काम क्रोध कमी कमी व्हायला लागले असे साधकाला अनुभव येतो. कधी कधी साधकाला असाही अनुभव येतो की काम क्रोधाचा वेग पूर्वीपेक्षा अधिक झाला आहे. याचे कारण असे आहे की पहिलं कारण, साधन करण्याने भोगासक्ती तर नाहीशी होत गेली आणि पूर्वावस्था प्राप्त झाली नाही. आणि दुसरे, अंतःकरण शुद्ध झाल्याने कामक्रोध थोडे उत्पन्न झाले असूनही साधकाला अधिक प्रमाणात उत्पन्न झाल्याचे वाटतात. तिसरी गोष्ट, एखाद्या मनाच्या विरुद्ध कार्य करतो तर त्याचे साधकाला वाईट वाटते, परंतु साधक त्याची पर्वा करीत नाही. वाईट वाटण्याच्या भावनेचा त्याचा अंतःकरणात संग्रह राहतो. मग शेवटी थोड्याशा गोष्टीहूनही अधिक प्रमाणात क्रोध येतो, कारण अंतःकरणात जो संग्रह झाला होता तो एकदम बाहेर पडतो. याचे दुसऱ्या व्यक्तीला आश्चर्य वाटते की एवढ्या साध्या गोष्टी बद्दल देखील त्या मनुष्याला इतका क्रोध कसा उत्पन्न झाला. आधीच होत दाबून ठेवलेले ते एका दिवशी बाहेर आले. कधी कधी वृत्ती स्वस्थ असल्याने साधकाला असे वाटते की मी पूर्णावस्थेला पोहोचलो, परंतु वास्तविक जोपर्यंत पूर्णावस्थेचा अनुभव करणारा आहे तोपर्यंत पूर्ण अवस्था झाली नाही. हे तचे जोपर्यंत असतचा संबंध राहतो तोपर्यंत मन वश होत नाही. असं संबंध पूर्णपणे संपल्यावर महापुरुषाचे मनवले जाणारे मन आपोआप वशमध्ये राहत असते. अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मना. आपल्या स्वरूपात वास्तविक बोध झाल्याने या महापुरुषांना या ठिकाणी विदितात्मा असे म्हटले गेले आहे. जिवंत असताना अथवा मृत्यूनंतर हे महापुरुष नित्य निरंतर शांत ब्रह्मात स्थित असतात. जसे निरनिराळ्या क्रिया करतेवेळी सामान्य मनुष्याची शरीरा स्थितीची मान्यता
निरंतर राहत असते. तसेच निरनिराळ्या क्रिया करतेवेळी त्या महापुरुषा स्थिती निरंतर एका ब्रह्मातच राहत असते. त्याच्या या स्वाभाविक स्थितीत कधी थोडे सुद्धा फरक राहत नाही. कारण ज्या विभागात क्रिया होतात त्या विभागाशी त्याचा कसलाच संबंध राहिलेला नसतो. समज. आता पुढील 2 श्लोकात भगवंत हे सांगणार आहेत की ज्या तत्वाला ज्ञानयोगी आणि कर्मयोगी प्राप्त करत असतो त्याच तत्वाला ध्यानयोगीही प्राप्त करू शकतो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यश्चक्षुषैवान्तरे भ्रू प्राणापानसमो कृत्वा नाभाषन्तचारिणो एतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छया भयक्रोधो य सदा मुक्त एव सः. 27 आणि 28 श्लोक. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यन परमात्म्याशिवाय सर्व पदार्थ बाह्य आहेत. बाह्य पदार्थांना बाहेर सोडून देण्याचे तात्पर्य मनाने बाह्य विषयाचे चिंतन न करणे आहे. बाह्य पदार्थाच्या संबंधाचा त्याग कर्मयोगात सेवेद्वारा आणि ज्ञानयोगात विवेकद्वारा केला जातो. या ठिकाणी भगवान ध्यानयोगाच्या द्वारा बाह्य पदार्थाशी संबंध उच्छेदाविषयी सांगत आहेत. ध्यानयोगात एकमात्र परमात्म्याचे चिंतन होत असल्याने बाह्य पदार्थाशी विमुक्ता होते. वास्तविक बाह्य पदार्थ बाधक नाही, त्याच्याशी आसक्तीने मानलेला आपला संबंध बाधक आहे. या मानलेल्या संबंधाचा त्याग करण्यातच उपर्युक्त पदाचे तात्पर्य आहे. चक्षु चैवांतरे भ्रुवो. या ठिकाणी भ्रुवो खालचेच ठीक नाही. ध्यान काळात डोळे पूर्णपणे बंद ठेवल्याने लयदोष अर्थात निद्रा येण्याची शक्यता राहते आणि डोळे पूर्ण उघडून ठेवल्याने विक्षेप दोष येण्याची शक्यता राहते. या दोन्ही प्रकारच्या दोषांना दूर करण्यासाठी अर्धोन्मील दृष्टीला दोन्ही भुवयाच्या मध्यभागी स्थिर करण्यास सांगितलेले आहे. प्राणापानसमो कृत्वा नासाभ्यं तर 4 नाकपुडीत बाहेर निघणाऱ्या वायूला प्राण आणि नाकपुडीत आत जाणाऱ्या वायूला अपान म्हणतात. काही हे किती वाचून समजणार नाही. मी हे ज्याचं त्यांनीच वाचायला पाहिजे. घेते या प्राणायामाची आवश्यकता असल्याने याचा उपयुक्त पदामध्ये उल्लेख केला गेला आहे. यतेंद्रिय मनोबुद्धी. प्रत्येक मनुष्यात एक इंद्रियाचे ज्ञान राहते आणि एक बुद्धीचे ज्ञान. इंद्रिय आणि बुद्धी दोन्हीच्या मध्यभागी मनाचा निवास असतो. मागे करा नसेल हे लावत आहे. त्यांच्या मनावर इंद्रियाच्या ज्ञानाचा प्रभाव आहे किंवा बुद्धीच्या ज्ञानाचा प्रभाव आहे अथवा असंख्य रूपाने दोन्हीच्या ज्ञानाचा प्रभाव आहे. इंद्रियाच्या ज्ञानात संयोगचा प्रभाव पडतो आणि बुद्धीच्या ज्ञानात परिणामाचा प्रभाव पडतो. ज्या मनुष्याच्या मनावर केवळ इंद्रियाच्या ज्ञानाचा प्रभाव आहे ते संयोगजन्य सुख भोगतच मग्न असतात आणि ज्याच्या मनावर बुद्धीच्या ज्ञानाचा प्रभाव आहे ते सुखभोगाचा त्याग करण्यास समर्थ होतात. मुनिर्मोक्ष परायण. परमात्मा प्राप्ती करणे ज्याचे लक्ष आहे अशा परमात्मा स्वरूपाचे मनन करणाऱ्या साधकाला या ठिकाणी मोक्ष परायण म्हटले गेले आहे. परमात्मा तत्व सर्व देश काल इत्यादी परिपूर्ण असल्यामुळे सदा सर्वदा सर्वांना प्राप्तच आहे. परंतु दृढ उद्देश नसल्या कारणाने अशा नित्य प्राप्त तत्वाच्या अनुभूतीत उशीर होत आहे. जर असा एक दृढ उद्देश झाला तर तत्वाच्या अनुभूतीत उशीर लागल्याने काहीही कारण नाही. वास्तविक दृष्ट्या पूर्वीपासून हा उद्देश बनलेला आहे. कारण परमात्मा प्राप्तीसाठी हे मनुष्य शरीर मिळालेले आहे. केवळ या उद्देशाला ओळखायचे आहे. जेव्हा साधक
या उद्देशाला ओळखतो तेव्हा त्याच्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीची लालसा उत्पन्न होत असते. ही लालसा संसाराच्या सर्व कामनेचा समाप्त करून साधकाला परमात्मा तत्वाचा अनुभव करविते. म्हणून परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाला ओळखण्यासाठी या ठिकाणी मोक्षपरायण पदाचा प्रयोग केला आहे. कर्मयोग, सांख्ययोग, ध्यान योग, भक्ती योग इत्यादी सर्व साधनेत एक दृढ निश्चय अथवा उद्देशाची फार मोठी आवश्यकता आहे. जर आपल्या कल्याणाचा उद्देश दृढ झाला नाही तर साधनेने सिद्धी कशी मिळेल? म्हणून या ठिकाणी मोक्षपरायण पदाने ध्यान योगात दृढ निश्चयाची आवश्यकता सांगितलेली आहे. विगतेच्छया भय क्रोधय, आपल्या इच्छेच्या पूर्तीत बाधा आणणाऱ्या प्राण्याविषयी आपल्यापेक्षा बलवान असले समजल्यावर त्यांच्यापासून भय उत्पन्न होते आणि दुर्लभ असल्याचे समजल्यावर त्यांच्याविषयी क्रोध उत्पन्न होतो. तसेच जगण्याची इच्छा असल्यास मृत्यूपासून भय उत्पन्न होते. म्हणून भय आणि क्रोध उत्पन्न झाल्यास इच्छा मुख्य आहे. जर मनुष्यात इच्छापूर्तीचा उद्देश नसेल तसेच एकमात्र परमात्मा प्राप्तीचा उद्देश असेल तर भय क्रोधा सहित इच्छेचा संपूर्णपणे अभाव होऊन जातो. इच्छेचा सर्वत्र अभाव झाल्यावर मनुष्य मुक्तच असतो. कारण वस्तूच्या आणि जगण्याच्या इच्छेने मनुष्य जन्म मरणरूपी बंधनात सापडत असतो. साधकाने ह्या गोष्टी गंभीरपणे विचार केला पाहिजे की इच्छा केल्याने पदार्थ मिळतात काय? जगण्याची इच्छा केली असता मृत्यूपासून सुटका होते काय? वास्तविक सत्य परिस्थिती तर ही आहे की आपण पदार्थ प्राप्त करण्याची इच्छाही पूर्ण करू शकत नाही, तसेच मृत्यूपासून आपली सुटकाही करून घेऊ शकत नाही. म्हणून जर साधकाला हा दृढ निश्चय होईल की मला परमात्मा प्राप्तीशिवाय काही नको, तर तो वर्तमान काळात मुक्त होऊ शकतो. परंतु जर पदार्थाची आणि जगण्याची विषयीची इच्छा राहिली तर इच्छा कधी पूर्ण होणार नाही आणि मृत्यूच्या भयापासून बचावही होणार नाही. तसेच क्रोधापासून सुटका होणार नाही आणि मुक्त होण्यासाठी इच्छाही होणे आवश्यक आहे. इच्छा रहित होणे आवश्यक आहे. मुक्त होण्यासाठी इच्छा रहित होणे आवश्यक आहे. जर वस्तू मिळणारी असेल तर इच्छा केल्याशिवाय मिळेल आणि जर वस्तू मिळणारी नसेल इच्छा करूनही मिळणार नाही. म्हणून वस्तूचे मिळणे अथवा न मिळणे इच्छेच्या अधीन नाही तर कोणाच्या तरी विधानाच्या अधीन आहे. जी वस्तू इच्छेच्या अधीन नाही त्याच्या इच्छेचा त्याग करण्यात कोणती कठीणता आहे? जर वस्तूची इच्छा पूर्ण होणारी असती तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता आणि जर जिवंत राहण्याची इच्छा पूर्ण झाली असती तर मृत्यूपासून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता. परंतु इच्छेनुसार सर्व वस्तू मिळत नाहीत आणि मृत्यूपासून बचावही होत नाही. जर वस्तूची इच्छा निर्माण झाली नाही तर जीवन जर वस्तूंची इच्छा निर्माण झाली नाही तर जीवन आनंदमय होते आणि जर जिवंत राहण्याची इच्छा ठेवली नाही तर मृत्यूही आनंदमय होतो. किती छान सांगितले. जेव्हा वस्तूची इच्छा केली जाते आणि जेव्हा जिवंत राहावे असे वाटते तेव्हा जीवन कष्टमय होते आणि तेव्हाच मृत्यू कष्टमय वाटतो. म्हणून ज्याने वस्तूचा आणि जिवंत राहण्याच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग केला आहे तो जिवंतपणे मुक्त होतो, अमर होतो. म्हणजे ह्याला जीवन शास्त्रात जीवनमुक्ती सांगितली, ह्याला जीवनमुक्ती म्हणते. जिवंत राहून मुक्ती सदा सदा मुक्त एव सह उत्पत्ती विनाशील पदार्थाशी आपला संबंध मानणे हेच बंधन आहे. या मानलेल्या संबंधाचा सर्वथा त्याग करण्यास मुक्ती आहे. जो मुक्त झालेला आहे त्याच्यावर कोणत्याही घटना, परिस्थिती, निंदा, स्तुती, अनुकूलता, प्रतिकूलता, जीवन मरण इत्यादीचा किंचित मात्र परिणाम होत नाही. सदा मुक्त एव या पदाचे तात्पर्य वास्तविक साधक स्वरूपाने सदा मुक्तच आहे. केवळ उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या वस्तूशी आपला संबंध मानल्यामुळे त्याला आपल्या मुक्त स्वरूपाचा अनुभव येत नाही. संसाराशी मानलेला संबंध मिटतात स्वतः सिद्ध मुक्तीचा अनुभव येतो. परिशिष्ट भाव स्वयंला शरीरापासून
शकुंतला ताई, आवाज गेलाय का तुमचा? ताई, हॅलो. बंद झालं ताई. हा, नेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालंय बहुतेक. हा. 1 मिनिट वाट बघूयात. हा, हॅलो. परत जॉईन होतील त्या कदाचित. 1 मिनिट वाट बघूयात आपण. कोणी याच्या पुढे वाचेल का, जिथून ताईंनी सुरू केलंय ते? ताई, पण स्पष्टीकरण होईल की याच्यावर, या अध्यायावर? हो हो. पुढचं कोणी वाचतं का ताई? बहुतेक जॉईन होऊ शकत नाहीयेत का, अचानक हे झालेले दिसत आहेत. मी फक्त वाचू शकते, वगैरे करता येत नाही. पहिल्यांदाच वाचतीये. बर बर. तोपर्यंत हा, एकच फक्त एवढा आत्ता जो सुटला ना पॉइंट ताईंचा, प्राणापान समोकृत्वा. वंदना ताईला वाचायला लावा ना. वंदना ताईंकडे पुस्तक नाही येत आहे. नाही आहे का? नाही नाही. हा, कोणाकडे पुस्तक आहे त्यांनी वाचा. हा, काय मी वाचू का? हो, वाचत आहे. शेवटचा श्लोक वाचायचा का? हो हो. फक्त शेवटचाच वाचू की हा, परिशिष्ट यतेंद्रिय- भावापासून चालू होतं ना. परिशिष्ट भाव. 29च्या थोडं पुढे वर. परिशिष्ट भाव नाही आहे याच्यामध्ये. विगतेच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त एव सह. तर प्रत्येकाचा अर्थ वाचू का? हा हा, हरकत नाही, वाचत आहे. यतेंद्रिय मनो बुद्धिर मुनिर्मोक्ष परायण विगतेच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त एव सह. याच्यामध्ये हे झालंय ना, चक्षुष्टैवांतरे भ्रुवपर्यंत झालंय ना. शेवटी परिशिष्ट वाचत आहे. हा, परिशिष्ट शेवटचा परिशिष्ट भाव राहिलाय ते. हा जो आता तुम्ही हे वाचला ना श्लोक, त्याचा हो. परिशिष्ट भाव वाचा. बाह्य पदार्थांना बाहेरच सोडण्याचे तात्पर्य आहे. हा, एक मिनिट. हा, माझं पुस्तक ताई, मी वेगळं खाली आहे. काय ना ताई? हा, वाचा, कंटिन्यू करा मग ताई, चालेल. अंजुताई, हो, हो. अनुजाताई, हा, हो. शकुंतला ताई आल्यात. ठीक आहे. अहो, लाईट गेली होती मध्येच. किती प्रयत्न केला नेट लावायचा तरी. बर बर, हरकत नाही ताई. हो हो, होते. सॉरी ताई. नाही, हा. ठीक आहे. हा, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. झाली होती ना. हम्म. सदा मुक्त एव या पदाचे तात्पर्य वास्तविक साधक स्वरूपाने सदा मुक्तच आहे. केवळ उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या वस्तूशी आपला संबंध मानल्यामुळे त्याला आपल्या मुक्त स्वरूपाचा अनुभव येत नाही. संसाराशी मानलेला संबंध मिटता स्वतः सिद्ध मुक्तीचा अनुभव येतो. शरीरापासून वेगळे करणे की शरीर मी नाही, शरीर माझे नाही आणि माझ्यासाठी नाही, या तिन्ही गोष्टी प्रत्येक साधकाला मानाव्याच लागतील. मग तो कोणत्याही योग मार्गाचा का असेना. शरीराशी आपल्या कोणताही संबंध मानणार नाही तर मुक्ती स्वभाव आहे. भोक्तारम यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम हृदयं सर्वभूतानां ज्ञात्वा
शांती मृच्छते. भोक्तान यज्ञ तपसा. जेव्हा मनुष्य एखादे शुभ कर्म करतो तेव्हा त्याने शुभ कर्म करतो या शरीर तेव्हा त्याने शुभ कर्म करतो त्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादिकांना आपले मानतो आणि त्यांच्यासाठी शुभ कर्म करतो त्या कर्माचा भोक्ता मानतो. म्हणजे स्वतःला कर्ता आणि भोक्ता मानतो. जसे एखाद्या देवतेची पूजा केली तर त्या देवतेला पूजारूपी कर्माचा भोक्ता मानतो. कोणाची सेवा केली तर त्याला सेवारूपी कर्माचा भोक्ता मानतो. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले तर त्याला अन्नाचा भोक्ता मानतो. या मान्यतेला दूर करण्यासाठी भगवंत उपयुक्त पदार्थ म्हणतात वास्तविक संपूर्ण शुभ कर्माचा भोक्ता मीच आहे. कारण प्राणी मात्राच्या हृदयात भगवंतच विद्यमान आहे. म्हणून कोणाचे पूजन करणे, कोणाला अन्न पाणी देणे, कोणाला मार्ग दाखवणे इत्यादी जितकी काही शुभ कर्मे आहेत त्या सर्वांचा भोक्ता भगवंताला समजले पाहिजे. लक्ष भगवंतच असले पाहिजे, प्राणी नव्हे. दुसरी गोष्ट ही आहे की त्यांच्याद्वारा शुभ कर्म केले जातात ते शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपले नाहीतच तर भगवंताचे आहेत. त्यांना आपले समजणे अज्ञानच आहे. त्यांना आपले समजून आपल्यासाठी शुभ कर्म केल्याने कशाचा आवाज येतोय का दुसरा आणखी? माझ्याकडूनच असेल कदाचित, माझं ओपन होतं ना. हा बरंच. मनुष्य स्वतःचा त्या कर्माचा भोक्ता होतो. म्हणून भगवंत म्हणतात की तू संपूर्ण शुभ कर्मांना आपल्यासाठी कधीही करू नको, केवळ माझ्याकरिताच कर. असे केल्याने तू या कर्माचा फलभागी होणार नाहीस आणि तुझ्या कर्माशी संबंध उच्छेद होऊन जाईल. कामनेचे संपूर्ण अशुभ कर्म होत असतात. कामनेचा त्याग करून केवळ भगवंतासाठी सर्व कर्म केल्याने अशुभ कर्म तर मुळातच घडणार नाही. तसेच शुभ कर्माशी आपला संबंध राहणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण कर्माशी संपूर्णपणे संबंध उच्छेद झाल्यास परम शांती प्राप्त होते. सर्व लोक महेश्वरम. निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे ईश्वर असू शकतात, तरी पण तेही भगवंताचे अधीनच आहेत. भगवंत संपूर्ण लोकांच्या ईश्वराचे ईश्वर आहेत. म्हणून या ठिकाणी सर्व लोक महेश्वरम पद दिले गेले आहे. तात्पर्य संपूर्ण सृष्टीचे एकमात्र स्वामी भगवंतच आहे. तर मग एखादे प्रामाणिक व्यक्ती सृष्टीच्या कोणत्याही वस्तूला आपली वस्तू कशी मानू शकतो? शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, स्त्री, पुत्र, धन, जमीन, घर इत्यादींना आपले मानून बहुतेक लोक म्हणत असतात की भगवंत संपूर्ण संसाराचे मालक आहे. परंतु असे म्हणणे समजदारपणा नव्हे. कारण मनुष्य जोपर्यंत शरीर, इंद्रिय, मन इत्यादिकांना आपले मानतो तोपर्यंत भगवंताला संपूर्ण संसाराचे मालक म्हणणे म्हणजे आपण आपल्याला धोका देणेच आहे. कारण जर सर्वच लोक शरीरादी पदार्थांना आपलेच मानत राहतील तर भगवंताचे काय शिल्लक राहील? ज्याचे स्वामी भगवंत म्हणविले जातात, अर्थात भगवंताच्या वाट्याला काही शिल्लक राहिले नाही. म्हणून सर्व काही भगवंतच आहेत असे तोच म्हणू शकतो. जो शरीरादी कोणत्याही पदार्थाला आपले मानत नाही, जो कोणत्याही वस्तूला आपले मानतो तो वास्तविक भगवंताला यथार्थ रूपाने सर्व लोक महेश्वर मानतच नाही. तो जितक्या वस्तूंना आपले मानतो तितक्या अंशात भगवंताला सर्व लोक महेश्वर समजण्यात उणीव राहत असते. मनुष्याला शरीरादी पदार्थाचा सदुपयोग करण्याचा अधिकार आहे, आपले समजण्याचा मुळीच नाही. या पदार्थांना आपले न मानता केवळ भगवंताचे समजून त्यांच्याची सेवेसाठी उपयोगात आणल्याने परम शांतीची प्राप्ती होत असते. श्रुतम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृष्यति. हे संपूर्ण लोकांच्या ईश्वराचे ईश्वर आहेत. ते कारणाशिवाय स्वाभाविक प्राणीमात्रास हित करणारे, प्राणीमात्राचे रक्षण करणारे, तसेच प्राणीमात्राशी प्रेम करणारे आहेत. आणि असा हितैषी, रक्षक तसेच प्रेमी दुसरा कोणी नाही. अशा प्रकारे जाणून घेतल्याने परम शांती प्राप्त होते. कारण ते वास्तविक तसेच आहेत.
महान शक्तिशाली भगवान कोणत्याही प्रयोजनाशिवाय आपले परम सुहृदय आहेत. मग भय, चिंता, उद्वेग, अशांती इत्यादी कसे होऊ शकतात? जीव मात्राचे कारण शिवाय कल्याण करणारे दोघेच आहेत, एक भगवान आणि दुसरे त्याचे भक्त. भगवंताला कोणाकडून काही मिळवायचे नाही, म्हणून ते स्वाभाविक सर्वांचे सुहृदय आहेत. भक्तही आपल्यासाठी कोणाकडून काही इच्छित नाही आणि सर्वांचे हित इच्छितो आणि हित करतो, म्हणून तोही सर्वांचा सुहृदय असतो. सुहृदय सर्व देही नाम. भक्तात जी सुहृदता येत असते तीही मुळात भगवंतापासूनच येत असते. भगवंत संपूर्ण यज्ञ आणि तप याचे भोक्ते आहेत. संपूर्ण लोकांचे महान ईश्वर तसेच आपले परम सुहृद आहेत. या तिन्ही गोष्टी एक गोष्ट जरी दृढतेने मानली तर भगवत प्राप्ती रूपी परम शांतीची प्राप्ती होते. तर मग तिन्ही गोष्टी दृढतेने मानले तर मग सांगावयाचे काय? आपल्यासाठी काही इच्छिणे, कोणत्याही वस्तूला आपले समजणे आणि भगवंताला आपले न मानणे, या तिन्ही गोष्टी भगवत प्राप्तीत मुख्य बाधक आहेत. भगवंत भोक्तार यज्ञ तपसाम पदाने म्हणतात की आपल्यासाठी काही इच्छू नये आणि काही करू नये. या पदाने म्हणतात की आपले काही समजू नये, आता सुखाच्या इच्छेचा आणि वस्तू, व्यक्ती इत्यादीवरील अधिकाराचा त्याग करावा. तसे श्रुदम सर्व भूताना पदाने म्हणतात की केवळ मलाच आपले समजा, इतर कोणत्याही व्यक्ती, वस्तू इत्यादींना आपले समजू नका. या तिन्ही पैकी कोणतीही एक गोष्ट मानली तर उरलेल्या दोन्ही गोष्टी आपोआप बनतात आणि भगवत प्राप्ती होते. जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राणी पदार्थाला आपले समजणार नाही, तेव्हाच आपल्यासाठी केलेल्या सुखाच्या इच्छेचा त्याग होतो. जोपर्यंत कोणत्याही पदार्थाला आपले समजत आहे तोपर्यंत तो मोबदल्यात सुखाची इच्छा ठेवीलच. सुखाच्या इच्छेच्या त्यागाने ममतेचा त्याग आणि ममतेच्या त्यागाने सुखाच्या इच्छेचा त्याग होतो. जेव्हा सर्व व्यक्ती वस्तूमध्ये ममतेचा त्याग होत असतो तेव्हा एकमात्र भगवंतच आपला राहतात. जो कोणालाही आपले समजतो तो वास्तविक भगवंताला संपूर्णपणे आपले समजत नाही. मग जरी तो लोकांना सांगत असेल की भगवंत माझे आहेत, मानलेल्या संबंधाचा अभाव झाल्याने भगवंताशी आपली खरी आत्मीयता जागृत होते. तात्पर्य हे निघाले की मग सुखाच्या इच्छेचा त्याग हो, ममतेचा अभाव हो अथवा भगवंताविषयी खरी आत्मीयता जागृत हो, हे होताच परम शांतीचा अनुभव होईल. कारण एक जरी भाव दृढ झाला तर इतर भाव सुद्धा बरोबर येतातच. या तिन्ही भावापैकी एक जरी भाव दृढ झाला बाकीचे दोन भाव आपोआप येतातच. एक तर कर्म केले पाहिजे आणि दुसरे कर्म करण्याची विद्या आली पाहिजे. जेव्हा मनुष्य कर्म करतो परंतु कर्म करण्याची विद्या जाणत नाही, तेव्हा कर्म करण्याची विद्या तर जाणतो परंतु कर्म करत नाही, तेव्हा त्याचे द्वारा कर्म यथोयोग्य रीतीने होत नाही. म्हणून भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात कर्म करण्यावर विशेष भर दिलाय, परंतु त्याबरोबरच कर्माला जाणण्याविषयी म्हटले आहे की आणि चौथ्या अध्यायात कर्माचे तत्व जाणल्यावर विशेष भर दिला आहे आणि बरोबरच कर्म करण्याविषयी म्हटले आहे. पाचव्या अध्यायात जर कर्मयोगी आणि सांख्ययोगी दोन्ही द्वारा कल्याण होण्याविषयी गोष्ट आली आहे, तरी पण भगवंतांनी सांख्ययोगापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ म्हणले आहे. या अध्यायात भगवंतांनी क्रमाने कर्मयोग आणि सांख्ययोग याचे वर्णन करून मग संक्षेपाने ध्यानयोगाचे वर्णन केले आहे आणि शेवटी भक्तियोगाचे संक्षेपाने वर्णन केले आहे, जे भगवंताचे मुख्य प्रयोजन आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम पंचमोऽध्यायः. ताई खालचं पण वाचू का? वेळ आहे? हो हो हो. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवान नामाच्या उच्चारपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील कर्मसन्न्यास योग नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. कर्मयोग आणि सांख्ययोग दोन्हीचे वर्णन असल्यामुळे या 5व्या अध्यायाचे नाव कर्मसन्न्यास योग असे आहे. 5व्या अध्यायामधील पदे अक्षराने उवाच. या अध्यायात अथ पंचमोऽध्याय
तीन, अर्जुनवाचे ते पदाचे 4, श्लोकांचे 352 आणि पुष्पिकेचे 13 पदे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण पदाचा प्रयोग 372 आहे. या अध्यायात अथ पंचमोध्यायाची 7, अर्जुन उवाच इत्यादी पदांचे 13, श्लोकांची 928 आणि पुष्पिकेची 48 अक्षरे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण अक्षराचा योग 996 आहे. या अध्यायाचे सर्व श्लोक 32 अक्षरांचे आहेत. या अध्यायात 2 उवाच आहेत, तर अर्जुन उवाच आणि श्री भगवान उवाच. 5व्या अध्यायात प्रयुक्त छंद. याचं छंदाचं काही हे नाही. काही तात्पर्य वाचते, मग बाकी कोणाला बोलायचं तर बोलू द्या. आपण 24व्या श्लोकापासून सुरू केलं होतं. 24व्या श्लोकाचे तात्पर्य. या श्लोकात ज्या साधकाला केवळ परमात्मा सुख प्राप्त झाले आहे, त्याला परमात्म्याशिवाय त्याची सुखबुद्धी कोठेही नसते. तो क्षणाक्षणाला परमात्मा सुख भोगत असतो. जो भोगामध्ये रममाण होत नाही, त्यास अंतराम म्हटले आहे. ज्या साधकाचे ज्ञान प्रत्येक क्षणी जागृत असते, त्यास अंतर्ज्योती म्हटले गेले आहे. संसारिक ज्ञानाचा आरंभ व अंत होत असतो, पण परमात्मा तत्वाचा आरंभ व अंत होत नाही. हे नित्य निरंतर परिपूर्ण आहे. साधक जेव्हा परमतत्वाशी अभिन्न होऊन जातो, त्यास तत्वनिष्ठ म्हणतात. स्वतः सिद्ध आहे तेव्हा तो ब्रह्मात स्थित होतो, तो ब्रह्मच होतो. अंतःकरणात सुखाचा अनुभव करणारा त्यात रममाण होणारा अथवा अंतःकरणात ज्ञानाचा अनुभव करणारा ब्रह्माला प्राप्त होतो. श्लोकाचे तात्पर्य. या श्लोकात आणखी काही ब्रह्मानुभवाचे लक्षण सांगितले आहे. पहिले सांगितले आहे, त्याचे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी साधकाला वश झालेले असतात. रागद्वेष समाप्त झालेले असतात. तो सर्वपरी दुसऱ्याच्या हिताचा विचार करत असतो. शरीराधिकांना आपले स्वरूप कधीही समजत नाही. त्यांना यथातात्मा असे म्हटले गेले आहे. सर्वांना सुख मिळावे, सर्वांचे हित व्हावे, कोणालाही किंचित मात्र कष्ट होऊ नये, असा त्याचा स्वभाव असतो. तो तत्वनिष्ठ झाल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा संशय नसतो. ब्रह्म सदा सर्वात प्राप्त असल्यामुळे त्या संपूर्ण विकार व संशय नष्ट होतात. ज्याप्रमाणे समुद्रातील लाटा आहेत त्या पाण्याला सोडून नसतात, लाटा म्हणजेच पाणी असते, तसेच निर्वाण ब्रह्मात आत्मा व परमात्मा यात भेद नसतो. लाटा म्हणजेच पाणी, पाणी आणि लाटा जसे एक असते, तसंच आत्मा आणि परमात्मा एक आहे. 26व्या श्लोकात सांगितलंय तात्पर्य. सिद्ध महापुरुषाच्या ठिकाणी कामक्रोध या दोषाचा गंधही नसतो. सत्तत्वाचा स्थित असल्यामुळे काम क्रोध ही साधकाला बंधन होत नाही आणि त्याचे मन वश असल्यामुळे स्वरूपाचा साक्षात्कार होतो. जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर ते महापुरुष नित्य निरंतर शांती ब्रह्मात स्थित असतात. 27 आणि 28 श्लोकाचा. मनाने बाह्य पदार्थाचे चिंतन करू नये. बाह्य पदार्थ बाधक नाही, तर त्यांची आसक्ती बाधक आहे. दृष्टी दोन्ही भुवयाच्या आत ठेवणे किंवा दृष्टी नाकाच्या अग्रभागावर ठेवून ध्यान करणे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी एक इंद्रियाचे ज्ञान व बुद्धीचे ज्ञान असते. इंद्रियाच्या ज्ञानात संयोगाचा प्रभाव असतो, बुद्धीच्या ज्ञानात परिणामाचा प्रभाव असतो. इंद्रियाच्या ज्ञानात मन चंचल होते, त्यामुळे ध्यान योग होत नाही. म्हणून मनावर केवळ बुद्धीच्या ज्ञानाचा प्रभाव असावा. ज्या साधकाचे लक्ष परमात्मा प्राप्ती असते, अशा परमात्मा स्वरूपाचे मनन करणाऱ्याला मोक्षपरायण म्हटले आहे. परमात्मा प्राप्तीचा उद्देश असेल तर भय क्रोध सहित इच्छेचा संपूर्णपणे अभाव होऊन जातो. इच्छेचा सर्वथा अभाव झाल्यावर मनुष्य मुक्त होतो. उत्पत्ती विनाश पदार्थाशी आपला संबंध मानणे हेच बंधन आहे. या मानलेल्या संबंधाचा त्याग करणे हीच मुक्ती आहे. साधक सदा मुक्तच आहे. उत्पन्न नष्ट होणाऱ्या वस्तूशी आपला संबंध मानल्यामुळे मुक्त स्वरूपाचा अनुभव येत नाही. संसाराशी मानलेला संबंध नष्ट होता स्वतः सिद्ध मुक्तीचा अनुभव येतो.
29व्या श्लोकाचे तात्पर्य. मनुष्य शुभ कर्माचा करता मानतो. शुभ कर्म म्हणजे देवाची पूजा, कोणाची सेवा, कोणाला अन्न पाणी देणे, कोणाला मार्ग दाखवणे, ही सर्व शुभ कर्माचा भोगता केवळ भगवंतच आहे. कारण सर्व प्राणी मात्राच्या हृदयात भगवंतच विद्यमान आहे. म्हणून सर्व कर्माचा भोगता भगवंतच मानला पाहिजे. भगवंत ईश्वराचे ही ईश्वर आहे, म्हणून ते संपूर्ण सृष्टीचे एकमात्र मालक आहे. तर मग सृष्टीतील वस्तू आपली कशी होईल? आपली वस्तू न मानता ईश्वराची मानली तर परम शांती मिळते. ईश्वर सर्व प्राणी मात्राचे हित करणारे, रक्षण करणारे, तसेच सर्वांवर प्रेम करणारे आहेत. भगवान सर्वांचे हृदय आहे. तर मग भय, चिंता, उद्वेग व शांती कशी होईल? सुखाच्या इच्छेचा त्याग आणि किंवा ममतेचा अभाव झाल्यास भगवंताविषयी आत्मीयता जागृत होते व परम शांतीचा अनुभव येतो. या अध्यायात भगवंताने क्रमाने कर्मयोग आणि सांख्ययोग याचे वर्णन करून थोडक्यात ध्यानयोग व भक्ती योगाचे वर्णन केले आहे. ताई आहेत 10 मिनिट, कुणाला बोलायचं असेल तर. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. वासुदेव हरी महाराज. वंदना ते सांगू शकाल थोडस यावर? 5वा अध्याय थोडक्यामध्ये. नाही हो तर हो. आपण हा बोला ताई. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय संपूर्ण अध्याय सांगायचं का ताई? नाही, जेवढं होईल थोडं थोडक्यामध्ये. आता आपल्याकडे अजून आहेत 15 ते 20 मिनिटं आहेत, तेवढं सांगू शकता तुम्ही. नाही नाही, पूर्ण अध्यायाचं सांगायचं का आता वाचले तेवढे श्लोक? थोडं थोडं सांगा ना, पूर्ण म्हणजे एक सारांश सांगा पूर्ण अध्यायाचाच. बरं. आता अध्याय 5वा कर्म संन्यास योग सांगितलाय नाही का? मग पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात भगवंताला, हे कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता नाही का? मग आता दोनपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे? म्हणजे दोन्हीपैकी मला काय करायला पाहिजे हे नक्की सांग मला, मी काय करू? हे भगवंताला अर्जुन विचारतो. तर भगवंत अर्जुनाला सांगतात की या अध्यायामध्ये नाही का, की भक्ती मार्ग हा सूक्ष्म तर्कवादामध्ये आणि सोपा आहे. भक्ती मार्ग म्हणजे सोप्या पद्धतीने जर तुला सांगायचं तर जास्त तर्क न करता तू काय कर, भक्ती मार्ग अवलंबन कर. म्हणजे भक्ती कशी केली पाहिजे की मनुष्याची कर्मबंधनापासून मुक्तता करते भक्ती केली तर. आणि दुसऱ्या अध्यायात आत्म्याच्या आणि त्याच्या प्राकृतिक संबंधांविषयी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. मग बुद्धियोग आणि किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचे वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि तिसऱ्या अध्याय सांगितलं की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करायचे राहत नाही. आणि चौथा अध्यायात भगवंत म्हणतात की अर्जुनाला की सर्व प्रकारच्या यज्ञ कर्माचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. तरी चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकच वेळी जोर देऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला. मग अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे. परंतु जर एखादा भक्तिपूर्वक पूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? मग दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे. कारण कर्म आणि संन्यास याच्यात त्याला विसंगती दिसते. तर ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे
की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे या संबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे. म्हणजे विचारतो पुन्हा की सकाम कर्म, मग सकाम कर्म काय की इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्म म्हणजे शारीरिक बंधनास कारणीभूत होतात. पण जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो, पण तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शहरांमध्ये निश्चितपणे देहांतर करावे लागते. पण लोक इंद्रिय तृप्तीसाठी करण्यासाठी वेडे झाले आहेत. मग त्यांना माहित नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर, म्हणजे आता दुःख कोणापासून होते? शरीरापासून. शरीर पाहायला गेलं तर शरीर चांगले चांगले शरीर सुखाचे घोसले सांगितले, पण शरीर इतकं दुःखमय विचार केला तर दुसरं काहीच नाही म्हणे. तरी पण या शरीरापासून आपल्याला काय होतं? सगळ्याची प्राप्ती होते. मग सकाम कर्म करण्याचा परिणाम काय आहे? शरीर तात्पुरते जरी असलं नाही का, शरीरामुळेच आपल्याला सर्व प्राप्त आहे, पण ते जरी तात्पुरतं असलं तरी पण मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही, की तोपर्यंत त्याचे जीवन असफल समजले जाते. की आपल्याला जोपर्यंत आपलं मूळ स्वरूप काय आहे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत विचार करीत नाही, तर तो काय करतो? फक्त इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते. जोपर्यंत इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहापासून मधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच पडते. म्हणून त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत. तर मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही, आत्मस्तरांवर कर्म करणे आवश्यक आहे, नाहीतर भावबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. पण जे कृष्ण भावना भावित आहे म्हणजे कृष्णाची भक्ती करतात, मग हे सकाम कर्मामध्ये नाही, पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञान प्राप्तीमध्ये प्रगती होती. मग जो भगवंताची भक्ती करतो ना, तो कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवांचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्यांचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेचेच कर्म करावे लागते. परंतु जो कृष्णाचे भक्ती करून जे कर्म हे मनुष्याला आपाप सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य होते. बघा, जो परमेश्वराची भक्ती करतो आपोआप जे कर्म करेन तो कृष्ण अर्पणमस्तु, म्हणजे कृष्णानीच केले, माझं सर्व काही करतो तो परमेश्वर पांडुरंग करतो, हे जाणून जो करतो ते आपोआप मुक्त होण्यास त्याला सहाय्य होतं. आणि जे करून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करायला लागत नाही, का पुन्हा पुन्हा तेच करण्याची गरज पडत नाही, कारण कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. म्हणून मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूचा भौतिक समजून त्याग करतो, आणि तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. पण जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत, हे मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये. तेव्हा की जे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य पूर्ण होऊ शकते, परिपूर्ण. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुतः कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही. जाणून करा म्हणे त्यांनी, काय झालं? जाणा, नुसतं मानू नका, कारण मानण्याने काही होत नाही. जर जाणलं की बाबा ही वस्तू आहे ती आपली आहे का, आपण त्याच्यावरती मालकी हक्क दाखवतो, पण ती आपल्या मालकीची आहे का, नाही का? ज्यावेळेस तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेतीच आहे, ज्यावेळेस तो खऱ्या अवस्थेत असतो त्यावेळेस तो काय म्हणतो, हे जे आहे ते माझं नाही आहे, हे कुणाचं आहे? परमेश्वराचं आहे. मग त्यावेळेस
त्या अर्थी त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्याच्या सेवेमध्येच केला पाहिजे. म्हणजे जी वस्तू आहे ती फक्त भगवंतालाच अर्पण करावी. कारण मायावादी पण जातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्याशापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. बघा, मायेने जर तुम्ही केलं नुसतं माये म्हणजे हे माझं ते माझं केलं तर त्याचा काही उपयोग, ते वरती फक्त ढोंग दिसन. परंतु तुम्ही ज्यावेळेस परिपूर्ण म्हणजे पूर्ण मनपूर्वक करा नाही का, त्यावेळेस ते काय होतं, परमेश्वरापर्यंत पोहोचतो. मग जो पूर्णपणे म्हणजे कृष्णाची भक्ती करतो तो नेहमीच संन्यासी असतो. कारण आपल्या कर्मफलाचा द्वेषही वाटत नाही त्याला, नाही का. त्या कर्म त्याला भेटलं किंवा नाही भेटलं, चांगलं किंवा वाईट, कारण तो प्रत्येक केलेलं कर्म आहे काय करतो, परमेश्वराला अर्पण करतो. आणि पुढे जाऊन सांगतात की तत्व शोधण्याचा वास्तविक हेतू नाही का, एक सगळं शोध घेणं म्हणजे जीवनाचा प्रेम ध्येयाचा शोध घेणे. कारण जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. कारण सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे, नाही का. आणि परिणामी आत्म्याला भौतिक जगाची काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा ती कृष्ण भावना परायण कर्म करीत असतो ना, तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो, नाही का. ज्यावेळेस परमेश्वराचे चिंतन करतो, ध्यान धारणा करतो, नाही का, आणि त्यावेळेस मग तो काय होतो, परमेश्वराशी संलग्न होतो. कारण सांख्य योग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविक पाहिलं तर वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेत आसक्ती दिसते, तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. म्हणून प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णाप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या म्हणजे संतुष्टी प्रित्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो, नाही का, की श्रीकृष्णाला काय आवडतं, मग आपल्या इंद्रियांना परमेश्वराला आवडतो, पण आपण काय करतो, नैवेद्य करतो. पहा, चांगला विचार केला तर आपण करतो, देवाला व्हायला म्हणतो, देवाला अर्पण केलो, पण त्याचा भोग देवाला दिला, लावला भोग, परंतु थोड्या वेळातच आपण तो ग्रहण करतो, नाही का. त्याप्रमाणे तुम्ही काय म्हणता, फक्त कृष्णाला अर्पण करून कर्म करतो, तेव्हा त्याने शरीर मन बुद्धी किंवा इंद्रियाद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते, नाही का. आपण त्यावेळेस आपली भावना काय असते, परमेश्वराला अर्पण केलेला प्रसाद आपण सेवन करतो, त्यावेळेस तो कृष्ण अर्पण झालेला असतो. म्हणून त्या कृष्ण भावना भावित मनुष्याने केलेल्या कर्म कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. त्याच्यावरून फळ काहीच निर्माण होत नाही, कारण तिथं काय होतं, फक्त शुद्ध कर्म, नाही का, की ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते. मग ती कर्मे कृष्ण भावना भावित झाल्याने सहजपणे करता येतात. पण आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणीने नाही परमेश्वर श्रीकृष्णाच्या सेवे प्रित्यर्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो, कारण दिसतो तो, पण तो मुक्त असतो. कारण त्याने तो देहावर स्वामित्व नाही, त्याचं दिसतो तो देहात आहे, परंतु तो काय करतो असतो, पूर्ण त्याचं परमेश्वरावरती चिंतन चालू असतं. त्याच्यामुळे संपूर्ण केलेली कर्म काय होतात, आपण तिथं अर्पण होतात, की तो शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती इत्यादी गोष्टींद्वारे निर्मित आपल्याकडे सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या सेवेत समर्पित करतो. पहा, ज्यावेळेस तुकाराम महाराज, पहा आपल्याला तुकाराम महाराज किती छान उदाहरण आहे, की ज्यावेळेस तुकाराम महाराज परमेश्वराचं चिंतन करत असायचे, ते रात्रंदिवस परमेश्वराचं चिंतन करत होते, एक दिवस पण हे होत नव्हते, नाही का, शांत राहत नव्हते. पण एक दिवस ते असे चालले होते प्रातःविधीसाठी, तर समोरून मुंबाजी आले ब्राह्मण, त्यांनी काय म्हटले, तू कुठं चाललाय, प्रातःविधीसाठी चाललाय, आणि तू काय म्हणतोय मुखानी रामकृष्ण हरी,
मग परमेश्वराचं चिंतन तू का करतो? नाही का, तू नित्य कर्माला चालला तू कशाला हे करतो? नाही, ते म्हणतात मी काय करू म्हणे, ते जातच नाही ना चिंतन, म्हणजे मुखातून आल्याशिवाय राहत नाही, काय करू शकतो? ते काय करतात, त्यांचं तोंड दाबतात. ज्यावेळेस त्यांचं तोंड दाबतात त्यावेळेस त्यांच्या शेंडीतून रामकृष्ण हरी हा उच्चार चालू होतो पहा. म्हणजे त्यांचं पूर्ण शरीर विष्णुमय झालं होतं, नाही का. अनुरेणुनी तोकडा तुका आकाशा एवढा, नाही का. तो माझ्या पुरतच नाही हो. तुकाराम महाराजांचं उदाहरण का द्यायचं की त्या तो माझ्या पुरतच येत नाहीये, तो आकाश एवढा आहे, माझ्यासाठी नाहीये, फक्त सागर सर्वांसाठी आहे. म्हणून तुका आकाश एवढा, मग तो आकाश एवढा गगनाहुनी वाढ नाम आहे. मी मुखाने घेतलं आणि नाही घेतलं तरी ते माझ्यामध्ये स्थित आहे, माझ्यामध्ये आहे, ते बाहेर येते, नाही का. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही विविध प्रकारचे कर्माचे तसे त्या प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरतात, नाही का. मग बद्ध अवस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःच्या शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्माची फळे भोगतो पहा. आणि तुकाराम महाराज बद्ध अवस्थेत होते का? ते मुक्त अवस्थेत होते. कारण जीव आपला बद्ध अवस्थेत आहे, पण संत साधू मुनी कशा असतात? मुक्त असतात. कारण पहिलाच मुक्त होता आणि बळेच आपण बद्ध झालो. कशामुळं? घेऊन या छंद माझे माझे, म्हणजे आपण जन्माला आलो त्यावेळेस मुक्त होतो, पण मधल्या काळामध्ये काय झालं? आपण बद्ध झालो आणि त्याच्यामुळं काय झालं? आपण अडकले गेलो मायेमध्ये. म्हणून जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्माचा आणि कर्मपालना स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो, नाही का. या देहामध्ये जरी असला तरी त्याचा स्वामी कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून भवसागराच्या लाटा आणि सतत भिरकाळी जरी असतात आणि त्या लाटावर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. म्हणून जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने, नाही का, पाण्याबाहेर येणे, म्हणजे या भवसागरातून बाहेर येणे, हा एकच उपाय सांगितला. म्हणून संस्कृत शब्दामध्ये पहा, विभू, विभू म्हणजे अमर्यादित, नाही का. अमर्यादित कोण आहे? षडगुणी ऐश्वर्य भगवान परमात्मा श्रीकृष्ण. मग त्यांच्याकडे आहे ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्य. जिकडे ज्याच्याकडे आहे तो परिपूर्ण भगवंत आहे, नाही का. आणि मग हे आत्माराम, ते आत्माराम आहेत आणि पुण्य आणि किंवा पाप कर्माची कधीच विचलित होत नाही. पाप ते म्हणतात मला पुण्यही नाही पापही नाही, जन्माला येत नाही आणि मरणही नाही, नाही का. तो भगवान परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणून कोणत्याही विशिष्ट परिस्थितीत निर्माण करीत नाही, तो कुठल्याही विशिष्ट परिस्थितीत तो तयार करीतही नाही आणि घालवीत पण नाहीत, म्हणजे नाहीशी करीत नाही. म्हणून ते कसे आहेत? परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव काय होतो? विशिष्ट परिस्थितीशी राहण्याची इच्छा करतो. आता जीव आपण म्हणतो हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, कारण तो जीव गुंतला गेला मायेमुळे. म्हणून त्या कर्माची आणि कर्मफलाची शृंखला सुरू होते आपली, नाही का. आणि मग ह्या सर्व पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमय होतो. तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो जीव. पण भगवंत सर्व शक्तिमान आहे, पण जीव सर्व शक्तिमान नाही. म्हणून भगवंत ते विभू म्हणजे सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे सर्वत्र इच्छा करू शकतो, पण अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते. आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतो बघा. मग परमेश्वराकडे आपण रोज एका देवाचं जरी तुम्ही चिंतन केलं, नाही का, परंतु तो सर्वांच्या अधिष्ठान कोण आहे? एक भगवान श्रीकृष्णच आहे. म्हणून तोच काय करतो? संपूर्ण आपल्या शक्तीचं, नाही का, कंट्रोल त्यांच्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून मनुष्य जाती किंवा योनी यामुळे मुळीच भेद करीत नाही. कृष्ण भावनाभावित जे असतात, नाही का, म्हणजे संत
कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या योनीचा आहे याचा भेद करीत नाहीत. कारण सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनीचा विचार करता कुत्रा गाय किंवा हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने शारीरिक भेद निरर्थक आहे, नाही का. संतांच्या दृष्टीने शारीरिक भेद निरर्थक आहे. कारण एक हरी आत्मजीव शिवसम वायतु दुर्गम नगारी, त्यांनी सांगितलं एकच हरी आहे. गाढवात जरी पाहिला तरी तोच आहे, कुत्र्यात पाहिला तरी तोच आहे, गायीत पाहिला तरी तोच आहे, नाही का. किंवा चांडाळ योनी पाहिली तरी तोच आहे, ब्राह्मण सुद्धा तोच आहे. परंतु ही योनी कधी निर्माण झाली? तुम्ही जन्माला आल्यानंतर, नाही का. वेगळे वेगळे देह निर्माण झाले आणि वेगवेगळ्या योनी तयार झाल्या. पण विद्वान जरी असेल ते वेगळं पाहत नाहीत. मग ते सर्व भगवंताशी संबंधित आहे आणि भगवंत हा परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. पहा, ज्याप्रमाणे पुढे उदाहरण छान दिले. पहा की जसं हाताची 5 बोट घ्या, नाही का. प्रत्येक बोटाचं कार्य वेगळं वेगळं आहे, नाही का. परंतु ते आहे एकच शरीराला. किंवा हात पाय कान नाक डोळे, तरी एका हाताला जरी जखम झाली तरी त्याच्या वेदना पूर्ण शरीराला होतात. त्याप्रमाणे परमात्मा कसा आहे, तुम्हाला कुणालाही काय होऊ द्या म्हणे, नाही का. तो ब्राह्मण असो का चांडाळ असो, दोघीपैकी परमात्मा स्वरूपाचे रूपाने एकच उपस्थित आहे. म्हणून जसा शरीरात एकच आत्मा आहे, शरीराला विविध, नाही का, दुःख होऊ द्या किंवा आनंद होऊ द्या, त्याचा आनंद सगळा एकच परमात्म्याला होतो. म्हणून आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहेत. पण गुणात्मक दृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान जरी असले तरी ते परिणामात्मक दृष्ट्या ते समान असू शकत नाहीत. कारण आत्मा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो, तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते, नाही का. आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. मग आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत. म्हणून दोघांमधील फरक हाच की आत्मा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो, तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. म्हणून परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. म्हणून माझे मन भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलांमध्ये रममान झाल्यामुळे, नाही का, मध्ये झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे सुख विकारांनी भरून येते. पहा, आणि मग त्या विचार मी थुंकतो. कोण? जो ब्रह्मयोग युक्त आणि कृष्ण भावनाभीत मनुष्य आहे तो भगवंताच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. पण भौतिक दृष्ट्या मैथून सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. पण संपूर्ण जग हे मैथून सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहेत आणि विषयी मनुष्य सुखाने प्रेरित झाल्यापासून मुळीच कार्य करू शकत नाही. म्हणून आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे की आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथून सुख कधीच एकत्र राहू शकत नाही. म्हणून कृष्ण भावनाभीत मनुष्य मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. म्हणून पुढे सांगितलं की बद्ध जीवामध्ये कर्मफलांचा उपयोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना मत प्रयास करून अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण जाते, नाही का. म्हणून संपूर्ण आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्थ असतो. कोण? कृष्ण भक्ती करणारा म्हणजे जो सेवेमध्ये सतत युक्त असतो तो. म्हणून दर्शन ध्यान आणि स्पर्श यांद्वारे मासा कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोचतात. पहा, मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्याचे पालन पोषण करतो.
तर कासव केवळ ध्यानाद्वारे करतो आणि कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करते. त्याप्रमाणे कृष्ण भावना युक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावना भावितच सेवेद्वारे सतत केवळ त्याचे स्मरण करून भगवत धामातून उन्नत होऊ शकतो. मग त्याला सांसारिक दुःखाची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या अवस्थेलाच ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते. नाही का, जो भगवत भक्त आहे तो जरी परमेश्वराच्या पासून लांब दिसला तरी पण तो अखंड चिंतन त्याचं करत असल्यामुळे तो त्याच्या जवळच आहे. त्यांनी उदाहरण दिले मत्स्य, कासव आणि पक्षी, नाही का, त्याप्रमाणे त्याला तो चिंतन करतो. शेवटच्या श्लोकात सांगितलं 17 की कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्ती योगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तो दिव्य स्तरापर्यंत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंताची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो. नाही का, फक्त मनुष्य हा एकटाच आहे सगळ्या प्राण्यांमध्ये की परमेश्वराची पर्यंत जाण्याची, नाही का, इतपत म्हणजे आपण स्वतः तो पात्र होऊ शकतो परमेश्वराला जाण्यासाठी. म्हणून ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वाचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग पद्धती आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. मग अष्टांग योगाची 8 अंगे आहेत आणि ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. योग 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे. कारण प्रत्याहार हा योग पद्धतीद्वारे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भुवयांमध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मिलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. मग नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. म्हणून तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्याने काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयांद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. आणि इंद्रिय शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नाकपुड्यांमध्ये श्वासोश्वासाची हालचाल रोखली जाते. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संमित करू शकतो. मग बाह्य इंद्रियांविषयांपासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करू शकतो. मग ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारचा क्रोध आणि भयापासून मुक्त होण्यास व त्यायोगे सांगायचे तर कृष्ण भावना मृत ही योग पद्धतीच्या आचरणांनी सहसुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात आले. मग कृष्ण भावना मनुष्य नित्य भक्तीपूर्वक सेवेमध्ये युक्त असल्या कारण त्याची इंद्रिय इतर गोष्टीमध्ये रत होण्याचा धोका नसतो, कारण तो काय होत असतो पूर्ण कृष्ण भक्तीमध्ये संयमित करण्याचा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. म्हणून तात्पर्य सांगितलं की मायाशक्ती कचटात सापडलेले सर्व बद्ध जीव जे मायेमध्ये सापडले ते भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिले शांतीचे सूत्र त्यांना माहित नाही. कारण सर्वश्रेष्ठ शांतीचे केवळ एक हेच आहे, सूत्र एकच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्यामध्ये भोगता आहेत आणि सर्व काही भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहे. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. मग देवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदामध्ये भगवंताचे वर्णन
तमीश्व राणाम परमम महेश्वरम म्हणजे म्हणून करण्यात आले आहे. कारण मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्या दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीतच आहेत, परंतु वस्तुतः ते भगवंताच्या भौतिक शरीराच्या वर्चस्वाखाली असतात. म्हणून भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. म्हणून कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्याच्या अंकित आहेत. म्हणून परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणून आणले जाते. कर्मयोग असा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. म्हणून कृष्ण भावना वेळीत कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत मग या पूर्ण ज्ञानाचे युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. मग प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. म्हणून कृष्ण भावना म्हणून स्वतःच्या परमसत्याशी असणाऱ्या संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. मग ह्या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णाचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंताचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंताचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असून मायेवर प्रभुत्व करण्याची इच्छा मिळतो, मायेच्या संकल्प मध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत आहे. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावेच लागते. पण तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असताना कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उत्पन्न करते. म्हणून या प्रवृत्तीच्या तावडीतून भौतिक प्रवृत्तीच्या तावडीतून कधी सुटतो की जितक्या प्रमाणे मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात हे भौतिक प्रवृत्तीच्या तावडीतून सुटतो. पण भगवंत कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. म्हणून वास्तविकपणे जो नियंत्रित नाही का इंद्रिय संयमित करण्याचा आणि काम आणि क्रोधावर विजय मिळण्यास मदत होते. कारण उपरोक्त विकारांचा नियंत्रित करून जो कृष्ण भावने म्हणजे दृढ राहतो. म्हणून अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपाप आचरण होते. कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी याच्या आचरणाने यात अवकाश उन्नत अवस्था प्राप्त होते. परंतु भक्तियोगातील पूर्णतेची केवळ पूर्व तयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा होय मानव जातीला शांती प्रदान करू शकतो. ही जीवनाची परमोच्च परमसिद्धी आहे नाही का, संसिद्धी आहे. म्हणून काय केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन सांगितलं त्यांनी की जो परमेश्वराला केलेल्या कर्माचं कर्म नाही का अर्पण करणे. भगवंतच पूर्ण सर्व काही करतो आपलं हे ज्याच्या ध्यानात आलं तो काय करतो, फक्त परमेश्वराचं चिंतन करतो. आणि हा 5वा अध्याय कर्मसन्यास योग इथं समाप्त झालेला आहे नाही का. इथपर्यंत झाले. ताई वेळ संपला असेल ना. जय श्रीकृष्ण. छान ताई, छान. आज शकुंतला ताईंनी पण छान वाचलं आणि तुम्ही पण छान सांगितलं. थोडस हो, आपण अजून एक हे सांगायचं होतं सर्वांना की अजून एक 2 ते 3 प्रश्न पत्रिका मी ग्रुपवर पाठवत आहे. त्यामधला आपण एकदा परत अभ्यास करा. आणि बरेचसे थोडेसे अवघड वाटले मला की त्यामध्ये एक प्रश्न असा आहे बघा. 1 मिनिट सांगते मी. कोणते प्रश्न अवघड आहेत ताई? हा, आता एक परत नवीन प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे. बरोबर. हा हा, तर त्यामधला एक प्रश्न असा आहे बघा की गीता का महिमा गंगा गायत्री से बढ़कर कैसे है.
आता हे साधक संजीवनी मध्ये आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही आहे. आता वाचलंच आहे मी इतक्यात सांगितलं ना. हा, काय ताई? शांती सूत्र केवळ हेच आहे नाही का, या भगवद्गीतेचा या श्लोकातील नाही वर्णिले शांतीचं सूत्र कोण आहे? मानवी कार्याचे भोक्ता आहे. कोण? भगवान श्रीकृष्ण. मग हे सर्व भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये म्हणजे पूर्ण भगवंताचं आता श्लोक 29व्या श्लोकामध्ये बघा की तो आहे शेवटचं. परत एकदा वाचा सर्वजण म्हणजे असं नाही हा ताई, गंगेमध्ये स्नान केल्याने फक्त पाप नाहीच होते हा आणि गीताने ज्ञान प्राप्त होते आणि जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती दोन्ही मिळू शकते. हा, मग तेच सांगितले ना या तेच श्लोकामध्ये. महात्मा आहे जास्त, तेच फक्त विस्ताराने लिहावं लागेल आहे ना. हा हा हा, मग ह्या श्लोकात कुठ- 29वा श्लोक आहे ना, कुठला श्लोक त्याच्यात ताई? परत त्या प्रश्नाचं उत्तर आहे. कुठला श्लोक? कुठला श्लोक? आता एक भोगता नाही यज्ञ तपसा 29वा श्लोक आता वाचला ना आपण. नाही, हा 29व्या श्लोकामध्ये याचं महत्व सांगितलंय, पण गंगा गायत्री पेक्षा का ह्याचं नाहीये. हा, म्हणजे ह्याचं आपल्याला काय याच्यामध्ये थोडस विश्लेषणात्मक करावं थोडस लागेल. गंगा विश्लेषण गायत्री आहे काय? ना. होत आहे थोडस. हा, मी काय ताई ती म्हणते, माहिती मिळाल्यास मग परत आपल्याला ग्रुपवर टाका नाही ती थोडीशी. हो हो हो, टाकायला लागले ताई. आता जस्ट मला मिळालाय, मी टाकायला ओके लागले. हा. ओके, धन्यवाद. हो, कारण त्यांनी सांगितलं की सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षा भगवंत श्रेष्ठ आहेत आणि सर्व देवी देवता नाही का आता गंगेपेक्षा श्रेष्ठ. परंतु तू ही गीता ही परमेश्वराच्या मुखोद्गत आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे. म्हणजे गंगेत फक्त तुम्ही स्नान कराल तर शरीर शुद्ध होईल, पण आत्मशुद्धीसाठी परमेश्वराचं चिंतन म्हणजे श्रीकृष्ण ज्ञानगंगे भगवंताचं चिंतन करणं. वंदनात आहे. ज्ञानगंगे नाले हे हा, भगवद्गीता म्हणजे ज्ञान गंगा आहे. हो गंगा आहे, पण ती कशी आहे तेच सांगते ना. ती ज्ञान गंगा सर्व आहे. अधिष्ठान आहे. हा, ज्ञानगंगा आहे. ज्ञानगंगे नाले संपूर्ण झाले. शकुंतला ताई, एक मिनिट. वंदना ताईंना आधी पूर्ण सांगू द्या ना, आपण ऐकूयात आधी. हा ओके ओके ओके. हा हा. गीता 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 वाचे नाही वाचे म्हणता नाही पुनरावृत्तीता येणारा. मग तुम्ही नुसतं गीता जरी मुखातून म्हटलात तरी पुनरावृत्ती नाही, म्हणजे पुन्हा जन्म येणे नाही. मग ज्या परमेश्वरातून म्हणजे भगवान शंकर आणि ब्रह्मदेवा श्रेष्ठ आणि अनेक देवी देवता त्यांनी सांगितले सर्वांचं अधिष्ठान कोण आहे? फक्त परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे नाही का. मग त्यांनी पूर्ण ज्ञानाने युक्त आहेत, ते षडगुणी ऐश्वर्य देव आहेत. मग ते असताना बाकीचं म्हणजे जरी गंगेत तुम्ही स्नान केलं तरी देहाने शुद्ध व्हाता, आत्म्याने मनाने शुद्ध व्हाल का? आत्म्याने. मग त्याला शुद्धीकरण काय सांगितलं की फक्त मुखाने काय म्हणा, हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ तेने माया जाळ तुटतील आणि नका पडू गापाळाचे बारी ते आहे तोरी नागमन. मग तुम्ही नुसतं हरी म्हणाल तर तुमचं संपूर्ण बंधन तुटून जाते नाही का. म्हणून गीता म्हणजे ही गंगेपेक्षा शुद्ध म्हणजे परमेश्वराच्या मुखातून आलेली आहेत म्हणून ती शुद्ध झाली. मग ती पूर्ण आपलं जीवन शुद्ध साफल्य करून टाकते. जन्माला येण्याचं फळ जे आहे आपल्याला ते फळच पूर्ण आपल्याला काय करते? प्राप्त करून देते. नुसतं मुखातून एकदा त्रिवार गीता म्हणला तरी बसे, इतकं त्याचं महात्म्य सांगितले गीतेचं. बोला ताई, शकुंतला ताई. ताई हा, शकुंतला ताई बोला. पण सविस्तर मोठं उत्तर आपल्याला कुठे मिळेल त्याचं? समजा मोठं प्रश्न विचारला तर याच्यातच आहे की गीतेमध्येच भेटत, ज्ञानेश्वरीत आहे. सगळीकडचं थोडं थोडं वाचन करून ताई ते उत्तर तयार करावं लागेल. कारण गंगेचं महात्म्य गंगा महात्म्यामध्ये पण थोडस करायला लागल नाही का.
आणि हे पण थोडं थोडं सगळं हे करून लिहिलं पाहिजे ते. गंगा आणि परमेश्वराचं गीतेचं चिंतन दोन्हीचं लिहायला लागेल. बोला ताई. ताई, सुचिता ताई. हा ताई. हा. बोला ना मग. नाही, आता फोन आला होता, ऍक्च्युली डिस्टर्ब झाला थोडासा. चालेल हा. चालेल. आहे बाय, शेवटच्या ह्याच्यात मी थोडस मग लिहून पाठवीन. हो मग परत प्रश्न पाठवला तुम्ही की सविस्तर म्हणजे नेमकं काय पाहिजे ते लक्षात येईल. हो चालेल ताई, काही हरकत नाही उलट. हा हा हा, चालतंय. बाकीचं तर मग ठीक आहे, समजा आपण काढू शकतो साधक संजीवनी मधून बाकीचे आपण प्रश्न काढू शकतो. पण हा एक प्रश्नच असा होता की ज्याच्यासाठी आपल्याला दुसरा कुठल्या पुस्तकातून रेफरन्स हवा आहे. की जसं हा आता तुम्ही गंगेचं सांगितलं तसं आपल्याला गायत्री सुद्धा, गायत्रीचं पण कंपॅरिझन करावं लागणार त्या ठिकाणी. हो, गायत्री मंत्राचं ना आपलं हम्म. गायत्री. हा, त्याचा अर्थ आपण हे करू थोडा बरोबर बरोबर. नंतर. चालेल. काही तसंच मला प्रश्नपत्रिका पाठवल्या अजून तर बरं होऊन जाईल, कारण मला 93 पर्यंत मिळालंय, त्याच्या आपण पुढच्या नाही सगळ्या मिळाले. ग्रुपमध्ये पाठवलेले आहेत ताई. आणि 93 आता पर्यंत आहे ताई, आ? 93 पर्यंत मिळाल्या, त्याच्या पुढच्या नाही मिळाल्या मला. नाही नाही, असं एवढ्या सगळ्या कोणीच पाठवणार नाहीत ते. त्यांना पण वेळ पाहिजे नसतो. त्यांनी काय केलंय, जो तुम्हाला म्हणजे ज्यांच्याकडे जे अवेलेबल असतील एखादा दुसरी नमुना प्रश्नपत्रिका, त्यांनी हम्म. फक्त तेवढाच पाठवलेले आहे, जेणेकरून की तुम्हाला अभ्यासाला सोपं जावं. ओके. कशा हा प्रकारे प्रश्न येऊ शकतात हा, त्याच्यासाठी ना. कशा कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात त्याच्यासाठी फक्त पाठवलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणीही जास्त पाठवणार नाहीये. आपल्याला फक्त एक लक्षात आलेलं आहे की आपल्याला काय काय करायचं आहे, त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे आपल्याला. चालेल. मी तरी पण ग्रुपवर सगळी प्रश्नपत्रिका पाठवते. आपण आता इथेच थांबूयात. ओके. चालेल जय चालेल. श्रीकृष्ण सर्वांना. कृष्ण. उद्या नाही ना? हा, उद्या एकादशीचं पारायण आहे, दुपारी 1:30 वाजता सर्वांनी जॉईन व्हा. बर. ठीक आहे. आणि ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला आहे तसा, ज्यांना अध्याय वाचायचे असतील त्यांनी तुमचे नावं ग्रुपमध्ये सांगा, म्हणजे अध्याय मिळेल तुम्हाला त्या पद्धतीने. ओके. आज यावेळेस उद्या एकादशीच आहे का फक्त? हा, ग्रुप नंबर 2 ला सांगितलेला आहे यावेळेस. ग्रुप नंबर 3 किंवा ग्रुप नंबर 1 चा अजून झालेले नाहीये. समजा जर कमी जास्त असतील तर इकडे तिकडे मी करते, नंतर मग मेसेज टाकून देते. ताई मला 2 ला जॉईन नाही ना, मग 2 ला मला जॉईन करा. हा, प्रत्येक जण जॉईन होऊ शकतो, ते प्रश्न नाहीच आहे. बरं. हा हा हा, इथे आपण हे कुठलेही हे नाही आहे, डायरेक्ट प्रत्येक जण जॉईन होऊ शकतो. वेटिंग रूम 2 नसते ची लिंक काय शक्यतो. आहे बाई ताई? फक्त आता 3 वाजायच्या 5 मिनिटं वगैरे आधी असेल तर तेवढी फक्त वेटिंग रूम लावून ठेवलेली असती, कारण मग सगळा गोंधळ व्हायला नको म्हणून फक्त 5-1 मिनिटं असती समजा वेटिंग रूम मध्ये, बाकी नसते. हा, चालेल. चला, जय श्रीकृष्ण. उशीर झालाय सर्वांनाच. हा, जय श्री हो. कृष्ण.